नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीकांत आत्माराम भगत. मी तुमचा लाडका मेहू सब आणि आज मी आलो आहे हरिओम पार्कला, जिथे मी 23 वर्ष राहिलो. आणि तुम्ही बघू शकता आता तिकडचा दांड्या खूप मोठा झाला आहे. आणि हा माझा मित्र आहे, याचं नाव चिच्ची. गोविंदानंतरचा दुसरा हा चिच्ची आहे, जो याचं ॲक्च्युअल नाव योगेश आहे. आणि आम्ही स्कूल फ्रेंड्स आहोत. आणि मला असं आठवतं आहे स्कूल टाईममध्ये आपण दांड्या खेळायला कसं बाहेर यायचो. आणि मग आता सांगू शकत नाही असं कॅमेऱ्यावर, पण खास असे मोमेंट असायचे, त्या मोमेंटसाठी बाहेर पडायचो. खास करून फेवरेट. हां, फेवरेट काय? फेवरेट ओके, समजू शकता. आणि आम्ही आज भेटल्यावर कमाल एनर्जी असते, त्याची पण माझी पण. तो असं मित्र भेटत राहिले पाहिजेत मध्ये मध्ये. पाऊस असून सुद्धा आम्ही हां, एवढा नवरात्र खेळायला आलेलो आहे, पाऊस छत्री वगैरे घेऊन. आणि हा दांड्या छत्रीने खेळणार आहे. बायको खेळते का म्हणजे कुठे? माहोल एकदम सुंदर आहे, खूप भारी वाटतंय. मम्मी आणि बहीण बरोबर समोरासमोर आले गेले. आता काय झालं, मम्मी आणि बहीण बरोबर समोरासमोर आलेले. हे खेळ ना छत्रीने, जा ना आतमध्ये. हरिओम पार्क मित्रमंडळ नवरात्री उत्सव आणि दसरा. इथे सगळ्या आमच्या सोसायटीच्या बायकांचे, म्हणजे सगळ्या आयांचे, काकूंचे, सगळ्यांचे फोटो आहेत. काय चाललंय? मजेत मजा येते. हो, व्हिडिओ करतोय. आणि यंदाचं देवीचं स्वरूप कसं आहे तुम्ही बघू शकताय. फारच सुंदर, डोळे सुद्धा तितकेच सुंदर. आणि आता जी खरंच गरज आहे, स्त्रियांनी जगामध्ये कसं वावरलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण देते ही देवी. की असुर असतात त्यांचा कसा नाश करायला हवा, तुम्ही न घाबरता, हे सांगणारं हे देवीचं स्वरूप. डेकोरेशन सुद्धा खूप सुंदर प्रकारचं केलं आहे. आणि याला आमच्या गावच्या भाषेत तरी कडाकणं बोलतात. आता हे बाकी इकडे कसं सगळे एका गावचे नसल्यामुळे माहीत नाही, प्रत्येक जणाचं वेगवेगळं असेल बोली भाषेतलं. पण आमच्या इकडे कडाकणं असं म्हणतात याला, जे ह्या गटासोबत लावतात. जे हरिओम पार्कची JKLM बिल्डिंग. आणि इथे हरिओम पार्कच्या आणखीन काही बिल्डिंगसुद्धा आहेत. आणि इथेच हरिओम पार्क मित्रमंडळ खूप वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही इथे राहायला आलो, म्हणजे जवळजवळ 20 वर्षाच्या आसपास झालेली आहेत.
आणि हा 20 वर्षापासून हा गरबा चालू आहे. अंदाजे 20 वर्ष, कारण मला आठवते पूर्वी आम्ही पुढे भवानी चौक म्हणून आहे, तिकडचा गरबा खेळायचो. आणि आता इथे बऱ्यापैकी गर्दी व्हायला लागलेली आहे. जुना गरबा आहे हा. मध्ये काही कारणास्तव तिकडचा गरबा बंद होता, त्यावेळी इथे गरबा व्हायचा म्हणून इथे लोक यायला लागले आणि मग इकडे गर्दी अजून वाढायला लागली. आता इथून पुढे दुसऱ्या गरब्याला जाणार आहे, तो म्हणजे माझ्या बायकोच्या माहेर जिथे आहे अंबरनाथमध्ये, कानसाईमध्ये. तिकडे गावदेवी म्हणून आहे, तर त्या गावदेवीला ती दरवर्षी जाते ओटी भरायला. तर यंदाही चाललो आहे आम्ही. थोडं लेट झालं आहे, पण तिचा आज शो होता गाण्याचा, तो कंप्लीट करून ती आली. आणि आता आम्ही जाऊ कानसाईमध्ये. हाय, ये की तुझं नाव पूर्ण सांग. हां, वेद गणेश लांडे ना, बरोबर ना? मग पूर्ण नाव सांगायचं. हा माझ्या मित्राच्या काका लागतात का महेशचे? नाही, दादा लागतो, दादाचा मुलगा आहे. दरवर्षीप्रमाणे हरिओम पार्क मित्रमंडळ यांनी यावर्षी सुद्धा भंडारा आयोजित केलेला आहे. दरवर्षी भंडारा असतो आणि आज आम्ही चाललो भंडाऱ्याला. हे दिवशी हरिओम पार्क गार्डन, इथे आतमध्येच भंडारा आहे. भंडारा म्हटलं की असं, अरे वा, मस्त मस्त. क्या बात आहे. आणि इकडे दरवर्षी मंडळातले लोक इथे काम करत असतात. मी थोडा म्हणजे मी दरवर्षी कसं कमीच असतो, पण ही मंडळी दरवर्षी काम करतात एवढ्याच जोमाने. आणि यांच्याचमुळे, म्हणजे हे सगळे जे इथे दिसत आहेत ना, यांच्याचमुळे हा नवरात्रोत्सव असो किंवा एखादा हरिओम पार्क मित्रमंडळातर्फे जे सण साजरे केले जातात ते सगळे यांच्यामुळेच पूर्ण होतात. बबलू, बबलू, प्रतीक, हे सगळे मुख्य कार्यकर्ते आणि मुख्य. राहुल, हाय कर, हाय कर. राहुल आणि शशी. हाय करा तुम्ही. हे सगळे प्रमुख कार्यकर्ते या मंडळाचे आणि खूप सुरुवातीपासून, अर्ली एजपासून ज्यांना माहिती आहे भंडारा आहे, त्यांचा दरवर्षी भंडाऱ्यासाठी येणारी ही आता गरब्याला सुरुवात तर झाली आहे आणि या बाजूला भंडारा पण सुरूच आहे. आणि मंडळात माहोल कसा आहे.